दर मंगळवारी प्रत्येक आमदाराला, प्रत्येक कार्यकर्त्याला स्वतःच्या ताटाला ताट लावून जीव घालणारा असा एक नेता होता. आता आम्ही कोणाकडे जायचं, कसं जायचं, कंप्लीट आम्ही ब्लँक झालेलो होतो. असा नेता गेला, त्याच्यामुळे निदान प्रत्येक आमदाराच्या विकासाच्या ज्या ज्या गोष्टी मंजूर केलेल्या होत्या त्याची सगळी वीट आणि वीट त्या माणसाने आम्हाला दिलेली. एवढं नुकसान झालेलं आहे की ते आता कधी व्यक्तही होऊ शकत नाही आणि दिशाही आम्हाला समजत नाही की काय केलं पाहिजे आणि काय नाही, काय पुढे कोणता रस्ता आमच्यासाठी आता खुला आहे. आणि एवढं माहिती आहे आम्ही पवार कुटुंबाच्याच मागे राहू, हे नक्की की त्याच्या मागे ज्या माणसाने सगळ्या कुटुंबाने आमच्यासारख्यांवर प्रेम केलेलं आहे, एवढंच. पण दादांची जी उणीव आहे ती आता कशी, जी पोकळी निर्माण झाली आहे ती कशी भरून निघेल महाराष्ट्रामध्ये किंवा राजकारणामध्ये? नाही, त्याच्याविषयी अजून तर आम्ही सगळेजण दिशाहीन आहोत. त्याच्यात सगळे मिळून बसून काय करतात काय नाही, पण पवार कुटुंबाच्या पाठीमागे राहू सगळे मिळून, असं तरी आज वाटतंय आम्हाला सगळ्यांना. धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका, आपली भावना या ठिकाणी व्यक्त केली आणि अगदी जड अंतकरणानं माजी राज्यमंत्री अनिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि कार्यकर्त्यांनी पण आपल्या भावना व्यक्त केल्या. बरेचसे कार्यकर्ते आहेत. काय आठवण आहे तुमच्या दादांसोबत? मी इंदापुराहून आलोय. इंदापूरचा काळेच होते दादा. इंदापूरसाठी दादानी काही कमी पडून दिलं नाही. आम्ही शेतकरी, सामान्य शेतकरी आहोत. आम्हाला दादानी पाणी कमी कधी पडून दिलं नाही. ही दादाची उणीव आम्ही कधी भरू शकणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.